हॅलो चेक 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 टेस्ट. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित जय गणेश्वर चषक ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळते आणि स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पहिला सामना वाकणच्या विरोधात दहिसर. वाकण संघाची सलामीची जोडी मैदानावरती. ओपनिंग प्लेयर पाहा मिळतात आपल्याला. एकीकडे फलंदाज नितीन पाटील आणि हनुमान म्हात्रे आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय पहिला गोलंदाज या टीमचा अभिमन्यू भोईर पाहा मिळतोय. वाकण आणि दहिसर असे आज कल्याण डोंबिवली परिसरातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहा मिळतील. पंच एजी म्हात्रे यांचा इशारा येतोय. स्क्वेअर लेगला सचिन कडू आणि तिसरे पंच त्याचबरोबर आमचे मनोज पवार. 4 षटकांचे सामन्यात लक्षात ठेवा, 1 षटक पॉवर प्लेचं असेल. धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करायची आहे. सकाळचे ठीक 9:55 होतात. गेम प्ले. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय पहिला. दुसरा टप्पा घेत असताना सीमा पार पहिल्या चेंडूवरती आघात केलाय नितीन पाटीलच्या बॅटमधून. दमदार चौकार. पुन्हा एकदा पुढे येऊन फटका चांगला केलाय. खेळाडू उपस्थित आहेत. कॅचिटचा कॉल. ओहो, त्या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि 2 धावा मिळाल्या. तिसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा सुद्धा पूर्ण करण्यात आल्यात. पहिल्याच चेंडूवरती 4, त्याच्यानंतर 3 धावा. हे 40+ क्रिकेट आहे, त्यामुळे ओल्डी ओल्डी गोल्डी गोल्डी असंच काहीसं क्रिकेट खेळायला पाहायला मिळेल. कारण ज्याने एक काळ गाजवत असताना आपल्या रेग्युलर संघामधून ज्या खेळाडूने टीमचा चांगलं योगदान राहिलं आहे आणि आज 40+ मध्ये पदार्पण करत असताना हे सर्व लेजेंड खेळाडू आपल्याला पाहा मिळतात. पुढे आल्यात. फटका चांगला आहे. फिल्डर नाही आहे. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना हनुमान म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. अत्यंत चांगली सुरुवात होत असताना सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये पाहतोय. अतिशय चांगलं मैदान, त्याचबरोबर मैदानाच्या चारही बाजूला हिरवीगार झाडं झुडपं पाहा मिळतात आपल्याला. अत्यंत निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे गाव आणि या गावाचं मैदान धानसर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला चेंडू गेलाय. तोपर्यंत सिंगल मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येत असताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर फक्त एकेरी प्रकारची धाब आली आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहेत, त्यामुळे ह्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगल्या धावा बनवाव्या लागतील. पुढे आल्यात. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. फिल्डर उपस्थित झाल्या. 2 धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी येते. थ्रो मात्र अगदी 2 टप्प्याने आलाय. नाहीतर हनुमान म्हात्रे थांबले होते स्ट्राईक वरतीच. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. लास्ट गो. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये चांगले प्रकारे फटकेबाजी होत असताना पुल करायचा होता. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 14 धावा
स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. टीम वाकण संघाची सुरुवात चौकाराने केली. नितीन पाटीलने 2 लागोपाठ चौकार आले. त्यानंतर मात्र शेवटचे 2 चेंडू अभिमन्यू भोईर अत्यंत चांगल्या प्रकारे फेकले गेलेत. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा पाहायला मिळतात. या मैदानावरती पाहिलं तर धावा बनवल्या जातात आणि त्या धावासुद्धा चेस होत्यात. हे आजवरचा या 3 दिवसामध्ये सरी आपल्याला इतिहास पाहा मिळतोय. खास करून या मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या फलंदाजालाही अनुकूल खेळपट्टी ठरली आहे. मात्र एका दुसरा गोलंदाज प्रभावी ठरलाय. जो चांगली गोलंदाजी करेल नेट टू नेट तोच मात्र या खेळपट्टीवरती प्रभावी ठरत असताना पाहायला मिळालं. कारण बऱ्याचशा खेळपट्ट्या ह्या पाटा खेळपट्ट्या आपण पाहतोय. त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवल्या जातात. सध्या सर्वीकडं स्पर्धेचा सीझन सुरू आहे आणि पाहतोय आपण कालसुद्धा रात्री PPL मध्ये सुद्धा जवळजवळ 100पेक्षा जास्त 100च्या आसपास धावा होतात आणि त्या कधीकधी चेससुद्धा होतात. त्यामुळे खेळपट्ट्या ह्या फलंदाजासाठी जास्त अनुकूल राहिल्यात. पुढे आल्यात, फटका हवेत खेळल्यात. पहिल्या टप्प्यावरती उचलला, सेकंडचा कॉल, रनआउटची संधी, मात्र थ्रो चुकीच्या एंडला गेलाय. त्यामुळे 2 धावा अंकित केल्यात. चला टीम अंतारली आणि त्याचबरोबर देसाई रविशेठ म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळेल. दुसरीकडे अंतारली संघ पप्पू पाटील वेदांत 11 अंतारली हा संघ देसाईच्या विरोधात खेळेल. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. कीपर बीट, चेंडू चाललाय नॉन स्टॉपला. ब्लॅक स्क्रीन समोर 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळती 4. हो पुढे आल्यात, फटका चांगला केल्यात. रवी आहेत ते चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चालवला होता अशा रीतीने, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी माघारी परतले हनुमान म्हात्रे आणि त्यामुळेच ते 1 धाव मिळत असताना गोलंदाज प्रवीण यांना पाहतोय. दुसरं षटक टीमच्या बाजूने दहिसर. येथे सुद्धा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. मिसफील्ड झाली आहे त्यामुळे 1-2 मध्ये रूपांतर हो डायरेक्ट हिट मिळाला आहे. मात्र खेळाडू अगदी क्रीजमध्ये पोहोचले होते त्यामुळेच ते 2 धावा मिळत असताना पाहा मिळतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या टीम वाकण संघाने बॅटिंग करत असताना आणि आत्ता पाहतो या षटकामध्ये सुद्धा स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. हो चांगल्या प्रकारे झेल टिपला गेलाय. संजय पाटील होते, फलंदाज बाद होतोय. धक्का लागलाय तो पहिला टीम वैदई प्रभात 11 वाकण संघाला. किरण भोईर वन डाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. वाकण संघ पहिला धक्का लागलाय. नितीन पाटील बाद झाला ज्याने चौकाराने सुरुवात केली होती. फुल टॉस डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पहा मिळतील आपल्याला. 2 धावसंख्या पुढे सरकले. पाणी घेऊन जा मुकेश. पाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा झाल्या. ते एकूण
25 धाबा. 12.50 ची सरासरी आपल्याला पहा मिळते. 25 धाबा या स्कोरबोर्डवरती पहा मिळतात टीम वाकण संघाच्या. डिझे शेट बोईर होते त्या ठिकाणी चेंडूवरती धावतात. रनआउटची संधी आहे. पाब लागेल. थ्रो थोडासा लेट आला आणि त्यामुळे 2 धावा एकपटल्या गेल्यात. आणि त्या आमचे स्कोरर नंदूदादा गोंडली आणि उमेश माळी यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. गोलंदाज रवी यांना पाहतोय. तिसरं षटक. 2 ओव्हरमध्ये 25 झाल्या होत्या वाकण संघाची धावा. हनुमान मात्रे लेटकट केलतात. खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. चौकार आला. अत्यंत चांगल्या प्रकारे जागेवरती थांबले. त्यानंतर लेटकट पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. कॅचिटचा कॉल. अभिमन्यू भोईर. नो मिस्टेक झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पहा मिळतात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे स्वीपर कव्हरच्या दिशेला. चांगला फटका. खराब फिल्डिंग. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट.
आणि आणखीन धावा मिळाल्यात त्या 3 आणि एकूण धावा झाल्यात आता 44. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, झाली ना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा, मोठी धावसंख्येकडे वाटचाल केली आहे वाकण संघाने. पहा मिळतोय सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट, मोठे पडके खेळायचा प्रयत्न केला. जे गोलंदाज होते त्यांच्यावरती अटॅक केलं आणि त्यामुळेच आता चांगल्या स्थितीत म्हणजे 44 धावा 3 ओव्हरमध्ये आपल्याला पाहा मिळतात. इक्बाल शेख यांना पाहतोय मैदानामध्ये सातत्याने पाहणी करत असताना गेले 4 दिवसापासून त्यांना पाहतोय, कारण हे मैदान जोपासण्याचं काम हे दानसर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते. त्यामुळे सातत्याने मैदान चांगल्या प्रकारे क्रिकेटसाठी अनुकूल असणारं हे मैदान पाहा मिळतंय. चला आता टॉस होईल. टॉससाठी अंतरली आणि देसाई संघ, रविशेठ म्हात्रे यांचा संघ पाहा मिळेल आपल्याला. या दोन संघामध्ये लढत असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. अधिकला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल कट अँड बॉल करण्याची संधी आहे. ओ पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. अद्यापर्यंत 4 झेल सोडल्या त्या टीमने, त्यामुळे झेल टिपणं सुद्धा एकट्या हनुमान म्हात्रेला 3 जीवनदानं मिळाल्यात. त्यामुळे जीवनदानं क्रिकेटमध्ये नेहमीच महागडी राहिलेत. फुल टॉस, फटका चांगला येते सुद्धा. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न मात्र थ्रो अगदी टप्प्यावरती केला जातोय. त्यामुळे 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातात. हे दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतोय. चला टीम देसाईचे कॅप्टन यायचं आहे. एक मिनिट फलंदाजाला आपण रेडी होऊ द्या. किरण म्हात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती. किरण भोईर, ओ बिग शॉट खेळायचं होतं. आता मात्र चेंडू डॉट गेलाय. बऱ्याच काळावणी तर डॉट चेंडू आपल्याला पाहा मिळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम वाकण संघ. फुलटॉस, फटका येते सुद्धा चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र हनुमान म्हात्रेनेच स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. सलामीला येत असताना मात्र चांगल्या धावा बनवल्या गेल्या त्याच्या वतीने. पुन्हा एकदा पुढे आल्यात. गॅप खूप मोठा आहे. डीप मिड विकेटला फिल्डर दूरवरती आहेत. लॉंग चेसिंग करायची होती मात्र तोपर्यंत चेंडू सीमा पार गेलाय. दणदणीत चौकार. असताना पहा मिळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत आहे. फिल्डर उपस्थित आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर हनुमान म्हात्रेने शेवटच्या बॉलवरती ठोकलाय. षटकार आणि धावसंख्या 58 धावा. 58 धावा केल्यात. 59 चेस करायच्या तुम्हाला या मॅच मध्ये. आता टीम गावदेवी दहिसर या संघाला थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या. झेल सोडल्यात त्यामुळे या मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाली. हनुमान म्हात्रेने मात्र चांगली बॅटिंग केली. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना 35 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. नितीन पाटीलच्या जोडीला येत असताना आणि एकूण 58 केल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट असेल ते या मॅचमध्ये. चला टॉससाठी या अंतरलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम देसाई संघाचे कॅप्टन रविशेठ म्हात्रे
आपण आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. तर या ठिकाणी आमचे महादेवदादा कोटकर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू या व्यासपीठावरती. सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक मान्यवराचा आपण मान सन्मान केला गेला आहे. स्पर्धेची खासियत राहिली. असं वाटत नाही की ही स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये एवढं चांगलं नीटनेटकं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेचा आयोजक पाहा मिळतात संतोषदादा पोडजे असतील, त्याचबरोबर किरण म्हात्रे, मोहनदादा निवृत्ती, ही सर्व मंडळी, आमिर पोडजी, महेश, ही सर्व मंडळी चांगले प्रकारे आयोजनाला मात्र प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला आहे. त्याचबरोबर जयेश शेठ पाटील जे वाकळणचे आहेत, एक खेळाडू आणि एक उद्योजक म्हणून आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपण ह्या व्यासपीठावरती करतोय सदिच्छा सन्मान. या वाकळण टीमला नेहमीच ते चांगल्या प्रकारे लीड करतात, पुरस्कर्ते सुद्धा राहिलेत. या जेव्हा जेव्हा वाकण संघाला गरज भासते तेव्हा मात्र ते मदतीचा हात नेहमीच पुढे करत असताना पाहिले ते जयेश शेठ पाटील यांचा सुद्धा आपण सत्कार करू. या ठिकाणी मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन जयेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी करतोय आपण सदिच्छा सन्मान. हॅलो, चला, अंतरलीचे कॅप्टन आल्या, टीम देसाईचे कॅप्टन याचा आपण 4 षटकांचा सामना असेल. या टीमचे अंतरली संघ म्हटला की वेदांत 11 अंतरली आणि पुरस्कर्ते आमचे पप्पूदादा पाटील, एक उच्च शिक्षित व्यक्ती, यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं, मोस्ट वेलकम. या रायगडच्या नगरीमध्ये पप्पू पाटील आणि टीमचं करतोय आम्ही स्वागत. चेक चेक. प्रल्हाद शेठ प्रकाश पोरजी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू पुरवल्या, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. प्रत्येक मान्यवराने, ग्रामस्थ मंडळीने या ठिकाणी मदतीचा हात दिला आहे, कारण स्पर्धा म्हटली की तुमची मदत हवीच असते आणि त्यामुळे सडल हाताने मदत करणारे हे दानशूर दाते, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खेळाचं पहिलं सत्र संपलंय, जे ते 58 बनवल्यात, 59चं टार्गेट असेल आणि हे टार्गेट चेस केलं जाईल की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये मिळेल आणि सामना सुरू होईल तसा आपल्याला मायक्रोफोनवरती आवाज ऐका मिळेल. आमचे साथी समालोचक मित्र आणि तुर्बेगावचा गोड आवाज या ठिकाणी आपण पाहतोय. साई पाटील सरांचा आवाज आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहा मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजछत्रपती शिवराय, राजछत्रपती शंभूराय, त्रिवार माळाचा मुद्रा उपस्थित सर्व आमचे लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तमाम क्रीडा स्पर्धक, या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजचा अंतिम दिवस, या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिली मॅच. एका बाजूने वाकळण संघ आणि विरोधात दैसर संघ. लक्ष्य 59 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष्य आहे या खेळपट्टीवरती, परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग राहिली पहिल्या सत्रामध्ये टीम वाकळणकडनं, त्याच प्रकारचा प्रयत्न दैसर देखील करेल ह्याच शंकाने. 2 दमदार संघ आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिंदास आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण टीम अंतरलीला पाहणार आहोत. आमचे रोशन दादा आणि मनोज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मनोज दादा इनेक्शन मध्ये देखील असतील. कमलाकर भोईर फिरकी गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजानं अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ख्याती मिळवली, तेच आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू सुरेख डिलिव्हर्ड केलाय आणि पहिलाच डॉट आपल्याला पाहायला मिळतो. मोठं लक्ष आहे. पॉवर सर्कलचं षटक अतिशय महत्वाचं असेल. या षटकामध्ये प्रयत्न हे करावंच लागेल. तर विलासजी पाटील दैसरचे या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं सहर्ष स्वागत. दरम्यान गुरुनाथजी घरत त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाची धनराशी आली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
विलास भाऊ म्हटलं तर जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, मग रेग्युलरचा संघ असो किंवा 40चा, ते आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि अतिशय गोड आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी जरूर असेल. दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 2 डॉट नंतर धावफलकावरती सुरुवात बिंदास यांच्याकडनं आपण पाहू शकाल. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट 2 हे आकड्यानं खुलं केलं. लक्ष मोठं आहे. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. जर हे टार्गेट चेस करायचं असेल तरी पहिल्याच षटकात आक्रमकताही दाखवावीच लागेल. कमलाकर भोईर रेल्वे एंडकडनं सज्ज होत आहेत राऊंड द विकेटनं. समोरच्या दिशेला उडवलाय बॉल, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नितीनला आपण पाहू शकाल. फिल्डिंग चांगली झाली आहे. एका टप्प्यावरती बॉल उचलून फेकला आणि थ्रो देखील अचूक पाहायला मिळते. मागील 2-3 वर्ष सातत्यानं आपण वाकलन संघाला 40+ माध्यमातून देखील पाहिलं. अतिशय चांगले क्रिकेटर्स या संघामध्ये खेळतायत आणि खास करून सराव या संघाचा अतिशय चांगला असतो. नेहमी लवकर उठून हे सर्व खेळाडू मैदानावरती कसरत करताना पाहायला मिळतात, खेळताना पाहायला मिळतात आणि 40+चं ते ब्रीद आहे. खरं तर आपल्याला मैदानावरती यायला भाग पाडलं ह्या 40+च्या क्रिकेटनं. चांगला चेंडू, ते स्ट्रायकिंग एंडला आपण रवी यांना पाहतो. 3 या आकड्यावरती धावफलक स्थगित आहे. प्रयत्न होता ऑनसाईडला खेचण्याचा, परंतु गोलंदाज अतिशय हुशार आहे, त्याच्याकडे कला आहे. लेंथ लाईन अतिशय अचूक आतापर्यंत कमलाकर भोईर यांची आपण पाहिली आहे आणि शांत ठेवलं खरं तर दैसर संघाच्या फलंदाजांना. राऊंड द विकेटनं पुढील बॉल. चांगला चेंडू समोरच्या दिशेला रक्षात्मक पद्धतीने जिथे मिड ऑफ तैनात आहे, फक्त मिळेल ती सिंगल. षटकाची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाखेरीस फक्त धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 4 लक्ष 59चं होतं. उर्वरित जर समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि तब्बल आता आवश्यकता आहे ती 55 धावसंख्येची. थँक्यू. तर याच दरम्यान आमच्या दहिसर गावचे युवा एक डॉक्टर साहेब, डॉक्टर रोहितजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं, कारण समाजामध्ये राहत असताना आपण शिकाल तर टिकाल हे ब्रीद वाक्य आणि त्याप्रमाणेच आपण शिक्षण घेतलं तर पुढच्या पायऱ्या आपल्याला सोप्या जातात. तसेच एक उच्च शिक्षित व्यक्ती डॉक्टर रोहितजी भोईर यांचं आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली ही स्पर्धा जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसर आपण पाहतो, ज्यांच्या वतीनं हे धाडस करण्यात आलं आणि एक यशस्वी पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी संपन्नतेच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसामध्ये 40+च्या माध्यमातून बेलवली संघ क्वालिफाय झालाय. त्यानंतर सलग 2 दिवस रेग्युलरचे आपण पॉल पाहिले, ज्यामध्ये दुसऱ्या दिवसात नारायण संघ आणि काल एक्काडपाडा संघ अशा पद्धतीनं 3 संघ क्वालिफाय झालेत. आज देखील 8 नामांकित संघ 40+चे आपल्याला पाहायला मिळतील. भोलेनाथ गायकर षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिलं. ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर. पंचात आम्हाला इशारा देतात सचिन कडू आणि एका बाजूला एजे आहेत, मला तरी वाटतं एजी, यस, अरविंद म्हात्रे यांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम वडवली. आणि नेक्स्ट मॅचमध्ये, तिसऱ्या मॅचमध्ये वडवली संघ खेळताना देखील पाहायला मिळेल. समोर लॉप करायचं होतं, चेंडूची पाहणी नाही आहे. डॉट बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. खराब फलंदाजी मी ज्या पद्धतीनं मोठं लक्ष आपल्याला गाठायचं होतं, चौकार षटकार अनिवार्य होतं. अशा मोमेंटला एकही चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. षटकातील पुढील चेंडू. पप्पूदादा यांचं आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. खरं तर रेग्युलरचा कालखंड गाजवला ह्या खेळाडूंना आणि आता 40+च्या माध्यमातून ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅचमध्ये अंतरले आणि त्यांच्या विरोधात देसाई असा एक बलाढ्य संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 दावेदार संघ खरं तर नेक्स्ट मॅचमध्ये आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सद्यस्थितीची लढाई आतापर्यंत मी म्हणेन पूर्णतः वाकलन टीमचं पारडं जड आपल्याला पाहायला मिळतं. विनिंग पर्सेंटेजचा विचार केला तर 70 ते 75% सामना जरूर झुकला वाकलनच्या बाजूनं. परंतु मॅच ज्या पद्धतीने आपण म्हणतो की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अनुमान लावता येत नाही आहे. आणि जसं हे विनिंग पर्सेंटेज सांगण्यात आलं, लगेचच एक चौकार समोरच्या दिशेला बिंदाशांच्या बॅटमधनं. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी संतोषजी पोरजी असतील, महेश दादा पोरजी असतील, आमचे गणेशजी पोरजी असतील, आमिर पोरजी,
सर्वांचीच मेहनत. आमचे गुणसंख्या लेखक आपण नंदूदादा गोंधली यांना देखील पाहतोय. गेली 3 दिवस सातत्यानं हा कार्यभार ते देखील सांभाळतायत आणि एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी पूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतोय. आकर्षक पारितोषिक करंडक देखील भली मोठी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या साऱ्या काही गोष्टी अगदी सुरळीत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि लाईव्हच्या माध्यमातून WTCचं देखील आपण कौतुक करू. थेट प्रक्षेपण त्यांच्याकडनं क्लॅरिटी क्वालिटी ह्या गोष्टी जोपासल्या जातात. झेलची संधी आणि सुपअप झेल, खास सुरेख झेल त्या ठिकाणी पूर्ण केलाय. ज्या पद्धतीनं झेलवरती धावून आले होते, अचूक लक्ष, त्यानंतर चेंडू कलेक्ट, ह्या साऱ्या काही गोष्टी अगदी युवा खेळाडूंना लाजवेल अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला वाकलन संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. नितीन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, नितीन पाटील जे या संघाचे प्रमुख खेळाडू देखील आहेत. तर हे जर मी पाहतोय आपण कल्याण डोंबिवली परिसर असेल या रायगड या पूर्ण महाराष्ट्रभर ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून भ्रमण केलंय ते क्रिकेटचे द्रोणाचार्य आणि सर्वांचे आधारस्तंभ राहिले गुरुवर्य या नावाने सर्व त्यांना मानणाऱ्या व्यक्तिमत्व क्रिकेटमध्ये ते सुखदेव काका म्हात्रे देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. काकांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. साई सर. नक्कीच जगदीश सर, कारण की क्रिकेट क्षेत्रातील चालतं फिरतं गुरुकुळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आदरणीय सुखदेवजी काका यांचं शुभ आगमन झालंय. 3 पिढ्या क्रिकेटसाठी ज्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शनमध्ये. खरं तर सध्याच्या घडीला 50-60 प्लस असताना देखील काका खेळताना पाहायला मिळतात. सोबतच त्यांचे चिरंजीव देखील खेळतात आणि आता नातू देखील आलेत. म्हणजे क्रिकेटसाठी भरपूर काही दिलं ह्या कुटुंबानं. मात्र कुटुंबियाचा विचार केला तर तसेच सुखदेव काकांचं देखील आता आगमन पाहायला मिळतंय. तर पण हा चेंडू अतिरिक्त बाहेर गेलाय. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी बाद झाले आणि आता प्रवीण मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. वन डाऊन साठी आपण पाहतोय काकांचं आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा विश्वामध्ये अगदी आदबीनं ज्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण पाहतोय त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला. मोस्ट वेलकम. जेव्हा ते मायक्रोफोनवरती देखील बोलतात तेव्हा अतिशय चांगलं वक्तव्य, अतिशय चांगलं मार्गदर्शन युवा खेळाडूंना ते सातत्यानं करत असतात. कारण की त्यांना माहीत आहे क्रिकेट खेळत असताना अप अँड डाऊन्स हे सातत्याने येत असतात. कधी आपला संघ फॉर्ममध्ये असतो तर कधी आपल्या संघाला डॉमिनेट देखील केलं जातं. परंतु अशा मोमेंटला आपली स्थिरता आपण कशी ठेवायची आणि क्रिकेटमध्ये कशा पद्धतीनं प्रामाणिक प्रयत्न करायचे, ह्या साऱ्या काही गोष्टी त्यांच्या मुखातनं नेहमी आपण ऐकल्यात. तर त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि अतिथी कक्षामध्ये जरूर ते विराजित होताना पाहायला मिळतात. ना बॅक टू क्रिकेट. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि पूर्णतः ह्या मॅचवरती वर्चस्व राहिलंय ते प्रभात 11 वाकलन टीमचं. दमदार संघ आणि दमदार कामगिरी देखील त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत फक्त धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 13 धावा. आता गरज आहे ती 46 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 12. 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 12 अशा पद्धतीचं आता समीकरण. नितीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू समोरच्या दिशेला लॉप केला. गॅप शोधायचं होतं परंतु आता डीपमध्ये क्षेत्ररक्षक जास्त आहेत कारण की क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं डीपमध्ये. स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील आपण पाहतोय. अशा पद्धतीची ही व्यूहरचना सध्या तरी करण्यात आली आहे. फलंदाजीसाठी प्रवीण आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला रवी प्रयत्न केला. आता मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना प्रहार तर केला परंतु एक्झॅक्टली ज्या क्षेत्रामध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय आणि फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का पाठलाग करत असताना दहिसर संघाला. मैदान कोणतंही असू द्या, शर्यतींचे असू द्या या क्रिकेटचं, ज्याने क्रिकेटला आपलं अख्खं आयुष्य वेचलं आणि आज समाजकार्याला महत्त्व देत असताना या देसाई गावची आणबान शान रविशेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. नक्कीच देसाई संघ म्हटला तर किंवा देसाईचे अनेक खेळाडू आपण पाहतोय कारण की एक काल एक पूर्ण दशक टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती अधिराज्य या संघाचं आपण पाहिलं. 2 संघ गावात नसायचे परंतु दोन्ही स्ट्रॉंग संघ आपल्याला पाहायला मिळायचे. इथे फटका चांगला आहे डीपमध्ये परंतु क्षेत्ररक्षण
हा लाजवाब क्षेत्ररक्षण झालं जगदीश सर. ज्या पद्धतीनं ग्राउंड फिल्डिंग दाखवली ना, सराव किती आहे हे दाखवून देतात ते वाकलन संघाचे संपूर्ण खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपण सचिन यांना देखील पाहिलं. चेक करण्यात येईल. यस, रिव्ह्यू आपण पाहतो. बीमरसाठी जरूर चेक हे केलं जातं. तिसरे पंच आज आपण पाहतो. आज या स्पर्धेमध्ये 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. अरविंद म्हात्रे असतील, सचिन कडू असतील आणि मनोज पवार. हे त्रिकूट बहुधा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे तिथे प्रामुख्यानं, आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. आपण म्हणतो लोकल बॉय, ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये खेळणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं आपले जे भूमिपुत्र आहेत त्यांना प्रथम प्राधान्य, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. चला, सातत्यानं आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाते, तर जास्त विलंब चालणार नाही. आज रिक्त 3 सामने आपल्याला खेळायचे आहेत. तर टीम अंतरली आणि देसाई टॉससाठी आपण या. अंतरली संघाचा संघनायक या ठिकाणी विराजित आहेत. तर देसाई संघ आपला कॅप्टन टॉससाठी लगेचच पाठवायचा आहे. नो बॉल. यस, पंचांकडनं आता डिसिजन आलाय की हा चेंडू वेस्ट हाईट पेक्षा उंच आहे आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धाबा ह्या बॉलवरती आल्या, त्या धाव काढली का? एक नाही. यस, 1+1 अशा 2 धावा. पुढील चेंडू मात्र आता फ्री हिट असेल. संधी आहे. इथनं मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल, कारण की कधी कधी अशा गोष्टी घडतात. एखादा नो, एखादा वाईट, त्यानंतर मोमेंटम शिफ्ट होताना पाहायला मिळतो, परंतु तसं घडत नाही. त्यानंतर अतिशय सुरेख चेंडू नितीन पाटीलनं हाताळला आणि फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी. आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी वाकळण संघाची आपल्याला पाहायला मिळाली. राईट मोर द विकेटनं नितीन पाटील. क्लीन बोल्ट, लेंथ लाईट अतिशय सुरेख, आणि त्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज त्याची दांडी गुल केली आहे. 3रा धक्का लागलाय दहिसर संघाला. तर आमचे कल्याण उपजिल्हा प्रमुख श्री भरतशेठ भोईर साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आणि त्याचबरोबर देसाई टीम ज्यांच्या संघाचे पुरस्कर्ते, ज्याने नव्याने संघ बांधिलकी केली आहे, ते रविशेठ म्हात्रे यांना सुद्धा विनंती करेन की आपण प्रथम मंचावरती या. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. थँक्यू सर. इथे समोरच्या दिशेला उडवला बॉल, अगदी स्क्रीन समोर. चेंडू निघून चालला एका टप्प्यावरती. सीमारेषा पार, दमदार चौकार. तीन षटकं समाप्त झालेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि टॉस करण्यासाठी मी आमचे उद्योजक दहिसरगावचे भरतशेठ भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघामध्ये टॉस करायचं आहे. टॉस होईल टीम अंतरलीच्या विरोधात संघ खेळताना पाहा मिळेल आपल्याला. या रविशेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. मोस्ट वेलकम. गोल्डमॅन या नावाने प्रसिद्ध असणारे एक उद्योजक, उद्योगपती म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि समाजकार्याला ज्याने नेहमीच प्राधान्य दिलं आहे, असे यांचं आगमन या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टॉस होतोय 2 अंतरली संघ. अंतरलीने टॉस जिंकलाय. डिसिजन ओके. चला, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. चला, भरतशेठ भोईर यांचा आपण एक सन्मान करू. आज अंतिम षटक गोलंदाजीसाठी सचिन पाटील. पहिला वाईट बॉल.
चला रवी शेठ म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत, भरत शेठ भोईर हे दोन उद्योजक या परिसरातील. तर या ठिकाणी भरत शेठ भोईर आमचे कल्याण उपजिल्हा प्रमुख, शिवसेनेचा बुलंद आवाज आणि नवी मुंबईचे एक प्रबल दावेदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं नगरसेवक पदासाठी एक उच्चित व्यक्ती म्हणून ते भरत शेठ कृष्णा भोईर यांच्या ठिकाणी आपण करतोय सदिच्छा सन्मान. या मंचावरती आयोजन कमिटी संतोष दादा पोरजी, मोहनदादा पोरजी, अमीर पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान सुद्धा आपण करू लगेचच. रवी शेठ म्हात्रे यांचा एक उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आज खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहा किती क्रिकेटची प्रत्येकाला आवड असते. आज उद्योग क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करत असताना सुद्धा आज मैदानावरती आज हे मोठे मोठे स्टार खेळाडू असतील किंवा उद्योजक असतील हे नेहमीच येत असतात. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. शर्यती शौकीनमधले लाडू बैलाचे मालक आणि उद्योजक, समाजकार्याला ज्यांनी नेहमीच झोकून दिलं असे रवी शेठ म्हात्रे देसाई गाव यांचं या ठिकाणी डॉक्टर रोहित भोईर साहेब आहेत. राहू दे रोहित शेठ भरत भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. खरं तर हे समाजामध्ये राहत असताना उच्च शिक्षण घेतल्यानंतर एक डॉक्टरकी ज्याने हासिल केले एक एवढ्या कमी वयामध्ये ते रोहितजी भरत भोईर यांचा सुद्धा या मंचावरती सन्मान होत असताना ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान दहिसरचे संजयजी पाटील शिवम असोसिएशनचे पीपी लीडर आहेत ते, तर त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती आहे संजयजी पाटील साहेबांना की या आपण, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचमध्ये रंगत नाही आहे, मॅचमध्ये रोमांचकता नाही. याचं कारण की या मॅचवरती पूर्णतः वर्चस्व राहिलं ते वाकलन संघाचं. औपचारिकता जणू काही या मॅचची कंप्लीट करण्यात आली आणि सामना अंततः समाप्त झाला. सामना जिंकलाय तो ह्या 4थ्या दिवसामध्ये पहिलाच सामना आणि पहिलाच विजयाचा प्रबल दावेदार असलेला वाकळण संघ पहिलाच सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 58 बनवल्यानंतर त्या धावा डिफेंड देखील झाल्या आणि या स्पर्धेत अंतिम दिवसात हा त्यांचा पहिला विजय आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन. हार्डलक दहिसर संघ, आपण आलात या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल